जय शिवराय मित्रांनो, पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शेती कशी करायची, उत्पादन कसं वाढवायचं, हे सर्व शिकवण्यासाठी सरकार परदेशात घेऊन जाणार आहे। याच्यासाठी परदेश दौरा आखण्यात आला, त्याच्या संदर्भातील योजना जाहीर करण्यात आली आणि याच योजनेच्या अंतर्गत आता पात्र झालेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून दुप्पट अनुदान द्यायला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याबद्दल आपण अपडेट घेतलं। त्याच्यासाठी जे काही प्रवास खर्च होईल, या प्रवास खर्चाच्या जास्तीत जास्त 50% किंवा 1 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यावेळेस सुद्धा विचारलं होतं की एवढ्या अल्प अनुदानामध्ये कसा काय प्रवास शक्य आहे। त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात भरणारे शेतकरी देखील अर्ज भरत नव्हते आणि अखेर याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले अशा शेतकऱ्यांना डॉलरमध्ये झालेला बदल असेल, प्रवासाचा वाढलेला खर्च असेल, या सर्व बाबी लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून आज 14 ऑक्टोबर 2025 रोजी वाढीव अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। अर्थात जे शेतकरी या योजनेच्या अंतर्गत परदेशवारी करतील अशा शेतकऱ्यांना आता प्रवास खर्चाच्या 50% किंवा 2 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। कालच आपण पाहिलं होतं राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत या पात्र झालेल्या लाभार्थ्यांचा खर्च करण्यासाठी अनुदान देण्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे। शेतकऱ्यांना जागेवरती असलेल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पुरवणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांना इथंच शेती शाळा, इथंच बियाण्याची उपलब्धता, इथंच निविष्ठा देणं गरजेचं आहे। शेतकरी परदेशात जातील, काय शिकतील, किती परदेशात जातील, किती शेतकरी परदेशात जातील, हे सर्व प्रश्नचिन्ह आहे। आणि अशा या योजनेअंतर्गत जे शेतकरी परदेशात जातील ते काय शिकून येतील, ते कुठल्या ठिकाणी या असल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती करतील, हे अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। एकंदरीत राज्यातील सध्याची जी काही परिस्थिती झालेली आहे, नैसर्गिक आपत्ती किंवा एक महासंकट ओढवलंय, या पार्श्वभूमीवरती तरी सरकार ही योजना कुठेतरी बस्त्यात बांधेल अशी एक शक्यता होती। परंतु सरकारच्या माध्यमातून तरी देखील निधी दिलेला आहे। दिलेल्या निधीमध्ये दुप्पट अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच आता जे शेतकरी पात्र होतील त्यांना हे 2 लाख रुपये मर्यादेमध्ये अनुदान मिळणार आहे। जे शेतकरी पात्र होते त्यांना शुभेच्छा। परंतु एकंदरीत सध्या राज्यातील असलेल्या परिस्थितीमध्ये जे काही गोरगरीब शेतकरी या ठिकाणी विवंचना येत आहेत अशा शेतकऱ्यांच्या जखमीवरती मात्र मीठ हे सरकार अशा छोट्या छोट्या बाबीमधून गोळसत आहे किंवा लावत आहे असं एक दिसून येत आहे, चोळत आहे असं दिसून येत आहे। तर ही एक योजना, याच्या संदर्भातील हा एक GR होता आणि त्याच्या संदर्भातील एक माहिती होती, दयनीय अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। धन्यवाद।